स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता आपण राज्यसेवेचा जो सीसॅटचा पेपर होता तो पाहणार आहे. तर त्यामधला सर्वात पहिला प्रश्न आहे 5 भाऊ आणि 3 बहिणींपैकी एक बहीण 2 भाऊ. कसं एक बहीण आणि 2 भाऊ अशी 3 सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. बघा 5 भाऊ दिलेले आहेत. त्या 5 भावामधले 2 भाऊ आणि 3 बहिणींपैकी एक बहीण आली पाहिजे. अशा तिघांची समिती आपण किती वेगवेगळ्या प्रकारे स्थापन करू शकतो हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा प्रश्नामध्ये काय सांगितले, 5 भावांमध्ये आपल्याला 2 भाऊ पाहिजे आणि 3 बहिणींपैकी एक बहीण पाहिजे. अशा तिघांची समिती बनवायची आहे. तर आता 5 भावांमध्ये 2 भाऊ पाहिजे म्हणजे वेगवेगळे पाहिजे आणि 3 बहिणींपैकी एक वेगवेगळे बहीण. म्हणजे समजा 3 बहिणी आहेत एक्स, वाय आणि झेड. तर आपण एक एक घेतला तर किती प्रकारे घेऊ शकतो आपण? 3 प्रकारे समजते. एक वेळ एक्स येणार, एक वेळ वाय येणार, एक वेळ झेड येणार. अशा 3 प्रकारे घेऊ शकतो. ठीक आहे. हे तर 3 होते म्हणून आपण काढलं. पण जर आपण 5मधले 2 काढा गेले तर ह्यासाठी टाईम लागेल. तरी तुम्हाला करून दाखवतो. समजा 5 भाऊ आहेत ए बी सी डी ई. आता यांना 2-2 काढायचं तर पहिला एक कन्फर्म राहणार, मग ह्याच्यासोबत एक जोडी, ह्याच्यासोबत एक, ह्याच्यासोबत एक, ह्याच्यासोबत एक. ए सोबत किती जण येणार? 4 जण. बी सोबत किती जण येणार? खालचे तिघं. ए तर अगोदरच आलेलं आहे ना, मग ह्याच्यासोबत तिघं येणार आहे खालचे. मग सी सोबत त्याच प्रकारे खालचे दोघं. डी सोबत खालचा एकच येणार. किती झाले पूर्ण? 4 आणि 3 7 आणि 3 10. अशा 10 झाल्या भावांच्या. पण हे जास्त टाईम लागणार. समजा 6मधले 2 काढामधले किती वेळ लागेल परीक्षेमध्ये. मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे परम्युटेशन कॉम्बिनेशनचा. कसं काढणार आपण? 5C2 म्हणजे किती जण पाहिजे? 2 जण पाहिजे. कितीमधले? 5 जणांमधले. तर 5C2 याचं काय येणार मग? 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 - 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. अशा प्रकारे आपण काढू शकतो. आता फॅक्टोरियल काय असतो? समजा 3 फॅक्टोरियल आहे तर ह्याला उत्तरचा क्रम लावायचा. 3 × 2 × 1 हे फॅक्टोरियलचं खोलून टाकलं आपण. समजा इथं 10 फॅक्टोरियल असेल तर हा उत्तरचा जाणार 10 × 9 × 8 × 7 हा एक कुठेपर्यंत जाणार? 1 पर्यंत जाणार. हा असतो फॅक्टोरियलचा अर्थ. जर आपण 5 भावांमध्ये 2चं सोडवलं फॅक्टोरियल लावून तर तिथे येणार 10 आणि 3 बहिणींपैकी इथं 3 येणार. बरोबर. तर 3 बहिणींपैकी एक बहीण निवडायची तर त्याच्या पॉसिबिलिटीज बनतील 3. 5 भावांपैकी 2 भाऊ निवडायचे तर त्याच्या पॉसिबिलिटी बनतील 10. पण त्यांनी सांगितलं काय आपल्याला? एक कमिटी बनवायची. किती जणांची? तिघांची कमिटी. त्यामध्ये 2 भाऊ आले पाहिजे आणि एक बहीण आली पाहिजे. हो. आता ते दोघं पण इंडिपेंडंट आहेत. दोन्ही कॉम्बिनेशन्स इंडिपेंडंट आहेत. आपण सांगितलं होतं की भावांमधून भाऊ काढायचे. 5 जणांमधले 2 काढायचे, हे डिपेंडंट होते. तिघांमधलं 1 काढायचं, हे डिपेंडंट होते. आता हे दोघं भाऊ वेगळा आहे, बहीण वेगळी आहे. दोघं पण इंडिपेंडंट आहेत. दोघांच्या जर कॉम्बिनेशन जे आहेत एकत्र आणायचे असतील त्याला आपल्याला गुणाकार करावा लागतो. तर मग 10 × 3 म्हणजे एकूण 30 अशा पॉसिबिलिटीज बनतील. तर याचं उत्तर येईल पर्याय 1 30. ठीक आहे.